आज अंगारकी संकष्टी चतुर्थी ठिकठिकाणी गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये रात्रीपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांचा दंड माफ, शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निर्णय। राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपयांचं होणार नुकसान। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, शेतकरी कर्जमाफी आणि आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता। बीडच्या परळी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी मतमोजणी। दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणुकीच्या निकालांचं चित्र स्पष्ट होणार। मुंबई शहर आणि उपनगरातील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे आज संवाद साधणार। मंडळांच्या अडचणी जाणून घेणार। रंगशारदा इथे बैठकीचं आयोजन। मित्रांना खायला देणाऱ्यांकडनं 1 ऑगस्टपासून ते आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल। मुंबई पालिकेची कारवाई, 3 गुन्हे दाखल। सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का, पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित। येत्या 2 दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? फडणवीसांचा पलटवार। राज्यपालांकडे भ्रष्टाचारी मंत्र्यांचे पुरावे दिले तरीही कुणीही दाद देत नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारचं परिपत्रक प्रसिद्ध। रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते होणार ध्वजारोहण। माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं, आमदार रमेश कराड यांच्याकडनं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी कराडांवर कारवाई करावी, काँग्रेसची मागणी। सोलापुरातील शरणू हांडे मारहाण प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपींच्या कोठडीत वाढ होणार का याकडे लक्ष। वाशिमच्या मालेगाव शहरात कपड्यांच्या मोठ्या होलसेल शोरूमला भीषण आग। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल। आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची शक्यता।